नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे। रस्ता रोको करण्याची वेळ काय ते बंजारा समाजावरती हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे। ज्या अर्थी 8 दिवसापूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं, ते आरक्षण दिल्यानंतर खरंच बंजारा समाज जागा झालेला आहे। त्याचं कारण असं आहे की त्या बंजारा समाजाला जेव्हा मराठा समाजाला जेव्हा मराठा आरक्षण दिलं ते हैदराबाद गॅजेटच्या आधारे, त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाची ही एसटी प्रवर्गात नोंद आहे आणि जर तो गॅजेट जर महाराष्ट्र शासनाने लागू केलाय एका समाजासाठी, तर असं तर होत नाही ना की एका समाजाला एक नाही आणि एका समाजाला एक नाही। त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एसटी आरक्षण मध्ये असल्यामुळे आम्हाला सुद्धा एसटी आरक्षण कॅटेगरीत सामावून घेण्यासाठी सरकारनं मराठा समाजासोबत बंजारा समाजासाठी सुद्धा GR काढायला पाहिजे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, त्यानंतर सुद्धा सरकार त्याची दखल देत नाही। पण एक चांगली बाब अशी आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास 40 ते 50 आमदारांनी या बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीत सामावून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे, सहमती दर्शवलेली। मला एक कळत नाहीये, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना अजून सुद्धा जाग काय की एवढे आंदोलन होत आहेत, एवढे रस्ता रोको होत आहेत, तरी सुद्धा अजून जाग काय येत नाही। या रस्ता रोकोची दखल सरकारनं वेळीच घेऊन बंजारा समाजाविषयी सकारात्मक भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अन्यथा सकल बंजारा समाजातर्फे 17 सप्टेंबर झेंडावंदनाच्या दिवशी, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी मी रवींद्र पवार हे झेंडावंदनाच्या ठिकाणी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जीवाला बरं वाईट झाल्यास त्याला संपूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र शासन आहे। गेल्या 40-45 वर्षापासून हा लढा सुरू आहे। नुकताच आता तो आधार भेटला तो मराठा समाजाचा, जेणेकरून जो हैदराबाद गॅजेट आहे त्यानुसार ज्या नोंदी सापडल्यात त्यासाठी मराठा समाजाचा आभार। आणि आज आंदोलन जे आज रस्त्यावरती संपूर्ण बंजारा समाज हा उतरलेला आहे, याचं कारण एवढंच आहे की आज राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि हे जे आमचा प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारकडे व्यवस्थितपणे मांडावा। त्यावर केंद्र सरकार जी काही प्रतिक्रिया देईल त्याला आम्ही जसं बघायचं, जसं हँडल करायचं त्यानुसार आम्ही हँडल करू। आज फक्त एका जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन होतं आणि मी सरकारला इशारा करतो लवकरात लवकर याची अंमलबजावणी झाली तर ठीक, नाहीतर 17 सप्टेंबर रोजी जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर 18 किंवा 19 सप्टेंबरला मी सरकारला इशारा करतो। आज जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज रस्ता रोको आंदोलन होत आहे। पुढच्या 18 किंवा 19 तारखेला प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात रस्ता रोको आंदोलन आहे। गेल्या कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला किती हँडल करता येईल तुम्ही करा। आम्ही एक आंदोलन नाही असे 100 आंदोलन करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि सक्षम राहणार। समाजाची लोकप्रतिनिधीची काय भूमिका आहे याच्यामध्ये आंदोलनामध्ये? दिसत नाही आंदोलन लोक आज जे दिसत नाही याचं कारण असं आहे की सध्या तर ती कॉन्ट्रोवर्शियल व्हायचं कारण म्हणजे आज लोक आज सर्व समाज ज्यांच्या त्यांच्या कामामध्ये गुंतलेला आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून, या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून हे सरकारला दिसेलच की समाजात किती एकजूट आहे किंवा किती नाहीये। गेल्या आता जे 17 तारखेनंतर जो सरकारला त्रास होईल त्या माध्यमातून सरकारला कळून जाईल की बंजारा समाज किती आहे आणि किती असणार आणि काय करू शकणार हे देखील त्यांना कळून जाईल। माझं नाव विशाल विलास राठोड।